हाय फ्रिक्वेन्सी रेडार केंद्रात तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कधी घेतलाय, कसा घेतलाय, कोणी घेतलाय? फसून जाऊ नका. खोटं बोलतात, खोटं ऐकून घेऊ नका. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपनगरामध्ये साधारणपणे दहिसर आणि जुहू ह्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे, काही डिफेन्स लँड्स आहेत आणि वर्षानुवर्ष तिथे आपण प्रयत्न करतोय, सगळेच प्रयत्न करतायत की इथे पुनर्विकासाला कशी चालना मिळू शकते. आमचं सरकार असताना देखील आम्ही पर्याय जागी शोधून तिथे पुढे काम सुरू करत होतो. पण हे सरकार जे आता भाजपचं सरकार आहे, गेले 2-2.5 वर्ष राज्यात आहे, 1 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहेत. पण पुन्हा करत आपण जर पाहिलं तर गेले 12 वर्ष भाजपचं सरकार केंद्रामध्ये, गेले 12 वर्षातून 2 वर्ष जर आमची सोडली, 2-2.5 वर्ष जर आमची सोडली, तर भाजपचंच सरकार इथे राज्यात आहे. आणि तरी देखील जुहू परिसर असेल किंवा दहिसर परिसर असेल, अंधेरीचा परिसर असेल, DN नगरचा, ह्या खोट्या घोषणा पुन्हा भाजप तिथे जाऊन करत असतं. तिकडच्याच मी एक स्लम सोसायटीचा उल्लेख केला. जुहू एरोड्रोमच्या बाजूला एक नेहरू नगर नावाची स्लम सोसायटी आहे. तिथे 2017 साली फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुकीच्या ऐन काळात जाऊन घोषणा केली होती की तिकडच्या तिकडे भाजप सरकारमुळे त्यांना इन सिटू रिडेव्हलपमेंट मिळेल. 9 वर्ष होऊन गेलेली आहेत. केंद्रात पण त्यांचंच सरकार आहे, इथे पण त्यांचंच सरकार आहे. गेले 3 वर्ष प्रशासक देखील मुंबई महानगरपालिकेचे त्यांचे आहेत. कुठे एक वीट हललेली नाहीये. तसंच आता ही घोषणा बघा, जी आम्ही मागणी केली होती त्याच्यावर उत्तर बघा काय घाईघाईत दिलं त्यांनी. मी मागणी केली होती की जुहू परिसरात असेल, DN नगरच्या परिसरात असेल आणि अर्थात दहिसरचा परिसर असेल, या हाय फ्रिक्वेन्सी रेडार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या जागेमुळे पुनर्विकास होत नाहीये. तर मी विचारलं होतं की याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का? आता उत्तर बघा, मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काय आलंय. दहिसर आणि जुहू येथे उंच वारंवारता रेडार केंद्र आहे, हाय फ्रिक्वेन्सी रेडार आहे. सदर रेडार केंद्राच्या आजूबाजूला परिसरात पुनर्विकास करताना इमारतींचं वगैरे जे काय उंचीवर बंधन येते. आता उत्तर आहे का, ही हाय फ्रिक्वेन्सी रेडार केंद्रात तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कधी घेतलाय, कसा घेतलाय, कोणी घेतलाय? फसून जाऊ नका. खोटं बोलतात, खोटं ऐकून घेऊ नका. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारत सरकार आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI ने दहिसर येथील रेडार गोराईला स्थलांतरित करण्याची सहमती दर्शवलेली आहे. ही सहमती कधी आली? आधी आली असेल तर त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का? आणि तुम्ही आत्ता मी प्रश्न विचारल्यानंतर काही फोन करून विचारलं का त्यांना सहमती आहे का? म्हणजे तुम्ही फसवताय ना. तसंच जुहूसाठी उत्तर बघा, अजून हास्यास्पद आहे. त्याच वेळी महाराष्ट्र सरकारने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया AAI च्या तांत्रिक पथकाला जुहू येथील रडारची पर्यायी जागा सुचवलेली आहे. कुठची जागा सुचवलेली आहे? पर्यायी जागा म्हणजे कुठची हे जर आम्हाला स्पष्ट करून सांगा. सदर जागा AAI च्या तांत्रिक पथकाला पाहणी करण्याकरता निमंत्रित केलेले आहे. पाहणी करण्याकरता निमंत्रित केले. कधी निमंत्रण पाठवलं तुम्ही? कधी त्यांना बोलवलं? काय तारखेला पाठवलं? बरं, पर्यायी जागा जर असेल तर तुमच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी असेल. काहीतरी दाखले असायला पाहिजेत. एकदा हा तांत्रिक अभ्यास पूर्ण झाला आणि पर्यायी जागा निवडली गेली की जुहू येथील उच्च वारंवारता रेडार केंद्र स्थलांतरित करण्याची मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. ह्याचाच अर्थ हा आहे की दहिसर असो किंवा जुहू असो, आम्ही वर्षानुवर्ष मग 2014 पासून आम्हाला वाटलं होतं की NDA सरकार आमचं येत आहे, काहीतरी बदल घडेल.